भांडण पण त्याचा आस्वाद तुम्हाला मिळतोय. भांडण म्हणजे काय, आम्ही काय ओळीवरचे भांडणारे नाही, पण भजनातनं भांडण. बघा कैलासवासी वैकुंठवासी काशीराम परमबुवा यांच्या लेखणीतनं हे साकारलेलं भारुड आहे. भांडण होता दोघांचे लाभ तिसऱ्याचा, भांडण होता द्वारकेमधून निघून गेला कोणालाही न सांगता, तर सगळे गोकुळवासी हवालदिल झाले. जसं आपल्या घरातील एखादी महनीय व्यक्ती किंवा आपले वडीलच न सांगता जर कुठेतरी निघून गेले तर आपली परिस्थिती काय होतात, तसं द्वारकेचा राणा निघून गेला आणि सगळे गोकुळवासी हवालदिल झाले. आणि काय जिकडे तिकडे आपल्याला देवाला श्रीकृष्णाला शोधू लागले आणि काय म्हणू लागले बघा. कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता, कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता, कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता, कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता. सगळं गोकुळवासी आपल्या देवाला म्हणत शोधू लागले. जिकडे तिकडे श्रीकृष्णाला शोधतायत पण श्रीकृष्ण काय कुठे दिसत नाही. बेपत्ता कृष्ण. यादव सगळे व्याकुळ झाले, शोध घेण्यासाठी निघू लागले आणि काय म्हणतात, नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळीचा मनमोहन आपल्या देवाला शोधू लागले पण देव काय दिसलो नाही. त्यावेळी शूर्पणख नावाचा एक यादव तो श्रीकृष्णांना शोधायला निघाला. त्यावेळी तिथं नारदांची एंट्री, शेंडीवाले
नारदांची एंट्री. शेंडी एका शेंडी कळीचं नारद एका म्हणतात. आज पण कळीचे नारद भरपूर आहे की नाही. पण तेव्हा त्या तिन्ही लोकांचं ज्ञान असणारे ते नारद मुनी बघा. त्यांचं गाणं काय. भवसागर हा पार करा नाममुखी दे घ्यावे हरिनाममुखी दे घ्यावे भजनी तव नारायणाची एंट्री आली. शूर्पणख नावाचा यादव त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारू लागला की तुम्ही तरी सांगा आमच्या देवाला पाहिलं का. त्यांना काय म्हणू लागला बघा. सांगा हो सांगा तुम्ही तरी सांगा हो सांगा. तुम्ही पाहिला का. या ठिकाणी कैलासवासी चंद्रकांत चाळके यांच्या स्मरणार्थ तुमचं नाव काय दादा. मयूर चंद्रकांत चाळके. इतर माझ्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर माझ्या व्हिडिओ बाजू बसले आणि त्यांनी बक्षीस हे दोघांना आमच्या वादकांना दिलेलं आहे. 100 200 रुपये. आणि माझे भाऊ बसले ते बंडलच घेऊन बसले. त्याच्यामुळे खरोखर म्हणजे ही कलावंताची कदर करणारी हे माणसं ही त्रिवेणी सदन रहिवासी संघामध्ये म्हणून एकदा जोरदार. कलावंत कलाकार कभी मरता नहीं उसको जिंदा दफनाया जाता है. सत्यनारायण की पूजा किधर भी हो प्रल्हाद शिंदे ही करता है. हरिश्चंद्र तळेकर यांच्याकडून आजीव यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद. नारदांना विचारलं की तुम्ही आमच्या देवाला पाहिलं का. तेव्हा नारदांनी सांगितलं त्या शूर्पणख नावाच्या यादवाला तुमच्या देवाला मी पाहिलं. तो कैलास पर्वती शिवशंकरांबरोबर गप्पा गोष्टी करताना पाहिलं. एवढं फक्त त्या यादवाने ऐकलं. तो तडक कैलास पर्वतावर निघाला आणि जाऊन आपल्या देवाला पाहिलं आणि समाधानी झाला. शिवशंकरांच्या पाया पडला. नतमस्तक झाला. पार्वती मातेचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या देवाचे आशीर्वाद घेतले. देवांना सांगू लागला काय बघा. चल रे हरी द्वारकापुरी.
भक्तांची याचना ऐकतो देव तडक निघाला, आपल्या गोकुळामध्ये आला. तिथे सर्व गोप गोपिका गोकुळवासी जमा होते, ऋषी मुनी जमा होते. तिथं गेल्यानंतर सर्वांनी देवाला प्रश्न केला की तू न सांगता कुठे गेलास? तेव्हा देवाने सर्व सत्य सांगायला सुरुवात केलं की मी लिंगरूपी पर्वताची पूजा करण्याकरता गेलो असता तिथं मी पूजा करणार एवढ्या तिथे ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवांचं आणि माझं भांडण झालं. कसं बघा, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण. म्हणे मी मोठा सृष्टी करता, म्हणे मी मोठा सृष्टी करता, तुझ्या नसे कोण. ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण. ब्रह्मदेवाचं आणि माझं भांडण झालं. ते म्हणू लागले मी मोठा सृष्टी करताय, प्रथम पूजा मी करणार. त्यावेळी आमची पैज लागली की या लिंगरूपी पर्वताला जो कोण प्रथम प्रदक्षिणा घालून येईल तो पहिला पूजेचा मानकरी ठरेल. पण त्या पूजेच्या प्रदक्षिणेमध्ये आम्ही दोघंही हरलो आणि त्या लिंगरूपी पर्वतामधून शिवशंभूंचं आगमन झालं. आणि शिवशंभूने आम्हाला समजावलं की आपण तीनही देव समसमान आहोत. कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश, बघा त्यांनी काय सांगितलं, तिन्ही देवांचे अवतार, आपल्या भक्तांना सांगितलं की शिवलिंगाची जरी पूजा केली तरी माझी पूजा केल्यासारखी, म्हणजे श्रीकृष्णाची पूजा केल्यासारखी, बरोबर ना. ब्रह्माची जरी पूजा केली तरी श्रीकृष्णाची पूजा केल्यासारखी आहे. त्यामुळे तीनही देव आम्ही समसमान आहोत. बघा, दोघांचं भांडण झालं, कोणाचं? ब्रह्मदेवाचं आणि श्रीकृष्णाचं. पण आज समस्त जनतेला आपण कोणत्याही देवाची पूजा केली, कारण देव हा माणसामध्ये आणि तो प्रत्येकाने ओळखणं गरजेचं आहे. एवढं सांगून हे भारुड कुर्म पुराणातील भारुड आहे. एवढं सांगून आमचं भारुड येतं संपलं. भारुड संपून गजर घेतो आणि बुवांकडे बार देतो. चौथ्या बारीला, माझ्या दुसऱ्या बारीला अजून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी बक्षीस आले.